काय झालं अंकल? काही प्रॉब्लेम आहे का? हाय आदित्य, अरे तुझे डॅड मला म्हणाले होते की तुझं फ्लाइट उद्याच आहे आणि मग तू आज असं अचानक मला लक्षात नाही आलं. हो, मी दुबईला होतो एका कॉन्फरन्सच्या संदर्भात आणि ती कॉन्फरन्स लवकर संपली तर म्हटलं वेळ कशाला घालवावा. लगेच फ्लाइट बोर्ड केली आणि आलो इकडे. ओके ओके, गुड गुड गुड. पण अंकल, ही गन घेऊन तुम्ही या रूमच्या बाहेर काय करताय? मीन अरे नाही, असं काही नाही. आजकाल मुंबई सेफ नाही राहिली ना, त्यामुळे माझा मीच बघत होतो कुठे काही चोर वगैरे शिरला नाही ना म्हणून. अरे बाय द वे, तुझी ओळख करून देतो मी. ही माझी दुसरी मुलगी हाय प्रिया. हाय. हा आदित्य. बाय द वे, तुला तुझी रूम दाखवतो मी. सामान कुठे तुझं? खाली आहे. ओके प्रिया, हरीशला सांगायचं सामान आहे. ओके डॅड. चल ठीक आहे, तुला रूम दाखव. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. आपण आधी नाही भेटलोय राईट? अरे तुमची ओळख करून देतो. माझी मोठी मुलगी आशू आणि आशू हा आदित्य. हाय. हाच तो हँडसम ज्याच्याशी शमिकाचं लग्न होणार आहे. बाय द वे, शमिका कुठे? तिला ब्रेकफास्ट नाही करायचंय? आशू, शमिकाला घेऊन ये. आदित्य, तुझे वडील राजेश गेली अनेक वर्ष आम्हा दोघांच्या मनात होतं तुम्हा दोघांच्या लग्नाविषयी. ये बेटा शमिका, ये. आदित्य ही शमिका आणि शमिका आदित्य. हाय. आशू, तू इकडे बस आणि शमिका तू तिथे बस. डॅड, आदित्य आणि शमिका एकत्र किती क्यूट दिसतायत ना. अंकल, कदाचित मी घाई करतोय विचारायला, पण शमिकाला मी जेवायला बाहेर घेऊन जाऊ का? म्हणजे आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकू, एकमेकांना नीट ओळखू शकू. काय आवडतंय, काय नाही आवडतंय ते पण कळेल ना. What do you say? On a date? Wow, that's a great idea. ऍक्च्युली तिला एकटीला पाठवण्यापेक्षा आय विल सजेस्ट. या, मी जाऊ तिच्या बरोबर. नो, मला वाटतं प्रिया तू सोबत जा तिच्या. नो अंकल, मी शमिकाला आणि फक्त तिलाच जेवायला नेण्याची परमिशन मागतोय. आय होप यू डोंट माइंड.
मला माहिती बेटा तू माझ्यावरती खूप चिडलीस, पण जेव्हा आदित्यच्या सोबत तुझं लग्न होईल तेव्हा तूच मला प्रेमाने म्हणशील की डॅड थँक्स. बेटा आदित्यकडे एकदा जरा नीट बघ. तो रिच आहे, त्याला एक क्लास आहे आणि फक्त माझ्या शब्दासाठी तो इथपर्यंत आलेला आहे. शमिका, आदित्य तुला लंच साठी घेऊन जाणार आहे आणि प्लीज गेल्यानंतर अभिविषयी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं डिस्कस करू नको. तुला माझी शपथ आहे. चल उठ, तयार हो, आनंदाने त्याच्यासोबत जा. एक छानशी नवी सुरुवात कर शमिका. ओके? आदित्यशी लग्न होईल तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल हे तुम्हाला का कळत नाहीये डॅड? एनिवे, तुम्ही मला शपथ घातली ना, ती न मोडताही मी बरंच काही करू शकते. मिस्टर आदित्य देशमुख, आयुष्यात कधीच अनुभवली नसशील अशा लंच डेटसाठी तयार राहा. अभि, मला पॉसिबल झाल्यावर मी तुला लगेच भेटायला आले. तो मुलगा शमिकाला घेऊन कुठेतरी बाहेर गेलाय. आणि हो, वन सेक, शमिकाने हे पत्र पाठवले तुझ्यासाठी. अभि अभि प्लीज मला इथून सोडव प्लीज. डॅड माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देणार. तो मुलगा US वरून इथे आला सुद्धा. अभि प्लीज 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 हे सगळं थांबव. प्लीज मला इथून घेऊन जा. मी तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत. जर माझं लग्न त्या मुलाशी झालं ना तर मी जीव देईन. कुठे नेलंय शमिकाला? तेच तर माहिती नाही ना. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तिला मोबाईल सुद्धा नेता आला नाही. पण त्या मुलाचं काय? म्हणजे तो मुलगा तयार आहे शमिकाशी लग्न करायला? मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. सरांना शमिकाचं लग्न करायचं ना. लग्न होईल पण माझ्याशीच. ऍक्च्युली मला तुला जाणून घ्यायचं होतं. तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुझ्याबद्दल काहीतरी गेस केलंय. म्हणजे तू इनोसंट, साधी, गोड आहेस. आणि US वरून आली असलीस तरी यू आर व्हेरी फर्मली असोसिएटेड विथ द इंडियन कल्चर. आणि मला खात्री आहे की स्मार्टनेस आणि संस्कार या दोन्ही गोष्टीमधला बॅलन्स तू नक्की साधशील. हो ना? काय ग, एवढी रेस्टलेस काय? मी? हा, नाही ऍक्च्युली सकाळपासून एकदाही फुकायला मिळालं नाही ना मला, त्यामुळे असं होतंय माझं. फुकायला? आय मीन यू स्मोक? ऑफकोर्स. फार नाही रे, दिवसातून 2दा. आय मीन 2 पाकिट. वेटर, एक सिगरेटचं पॅकेट द्या. थँक्यू. नाही, हा खूप चीप ब्रँड आहे. आय डोंट लाईक दिस ब्रँड. ही खूप रेअर सिगरेट आहे, ब्रँडेड आहे, महाग आहे. यू कॅन ट्राय इट. अरे नाही,
पहिल्या वेळेस नाही म्हटलं की मग मन उडतं माझं. एनिवे, ऑर्डर करायचं काही? ऍक्च्युली घसा खूप कोरडा पडलाय माझा. वेटर, 1 लार्ज वोडका. वोडका? तुला पण हवाय? ओके, मेक इट 2. नाही नाही, मी नाही घेणार. एक कॅन्सल करा. अरे डोंट वरी यार, दुसरं मी पिन. बिग डील. एक्सक्यूज मी. काय बोलत होतास वेटरशी? माझ्या ड्रिंक मध्ये काय ऍड करायला सांगितलंस का? अगं शमिका, म्हणजे पहिल्याच ड्रिंक मध्ये माझे होशगुल आणि मी तुझ्या मिठीत, राईट? अरे डोंट वरी यार, यु नो, मिठीत यायला मला 2च पेग पुरेसे असतात. आय मीन, तिसऱ्या पेगच्या अर्ध्यातच मी समोरच्याला. कळलं ना? अरे असं खूप वेळा झालाय पार्टीत. यु नो, मला घरी कोण पोचवायचंय मला कधी कळायचं सुद्धा नाही. नाही, नो प्रॉब्लेम. लग्न झालं की मी सांभाळेन तुला. बरं, एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलायचं का? ऑफकोर्स. वेल, मी आलो तेव्हा तुला खोलीत बंद का केलं होतं? म्हणजे इफ यू डोंट माइंड, आय मीन. अरे त्यात काय माइंड? अरे डॅड मला गुड नाईट म्हणायला आले होते माझ्या रूम मध्ये, आणि तेव्हा कोणीतरी भलताच मुलगा माझ्या रूम मध्ये होता. यु नो डॅड अँड ऑल. बाकी काय नाही, बस. Cheers. Cheers. Cheers to मस्ती. Cheers to life. मिस्टर आदित्य देशमुख, तू मला कसा पसंत करतोस ते बघतेच मी आता. लक्षात आला माझा प्लॅन? काय झालं? तुम्ही शुअर नाही आहात का? अभि, तू शुअर आहेस का? हो आशू, मला पूर्ण खात्री आहे की हा प्लॅन सक्सेसफुल होईल. गॅरंटी आहे मला. अभ्या, तुला जेव्हा जेव्हा फुल गॅरंटी असते ना, मला भारी टेन्शन येते यार, खरंच. ओके ओके, प्लॅन चांगला आहे, पण तो जर नीट राबवता आला तर फुल प्रूफ ठरेल. ठीक आहे? थँक्यू. आता जसं सांगितलंय तसं करूया. ओके ओके. एकमेकांच्या टच मध्ये राहूया आणि हा प्लॅन सक्सेसफुल करूया. ऑपरेशन रेस्क्यू शमिका सुरू. आदित्य, तुझ्याकडे खूप पैसा आहे ना? मला थोडासा पैसा देशील खर्च करायला? सगळा पैसा तुझाच आहे. तसं नाही रे, म्हणजे रेस, कसिनो ह्याच्यात खूप पैसा खर्च होईल आपला. रेस आणि कॅसिनो? ओके, ठीक आहे. म्हणजे तू खूप पैसा कमवशील? हा? किती चांगला आहेस तू आदित्य. 1 sec. Attention please. My unknown friends. हा माझा होणारा नवरा. शमिका, मला US ला घेऊन जाणार आहे आणि माझ्यासाठी खूप पैसा कमवणार आहे, आणि तिथल्या कसिनोज मध्ये मला पैसे हारता यावे म्हणून तो पैसा कमवणार आहे. So clap for him. You know, खूप मजा येणार आहे आता. खूप मजा येणार आहे. नवीन देश, नवीन फ्रेंड्स. यु नो आदित्य,
लग्न आधी अफेअर सगळेच करतात, पण तू ही सगळी मजा मला लग्नानंतर पण करू देणार. यू आर सो नाईस. खूप छान वाटते तुझ्या. बरं शांत हो. सर आय एम सॉरी, हे फॅमिली रेस्टॉरंट आहे. प्लीज तुम्ही मॅडमना घेऊन इथून गेला. ठीक आहे, मी आय एम लिव्हिंग. कीप द चेंज. शमिका चल. अरे काय रे तू, आता कुठे मजा यायला लागली होती. बोरिंग. चल उठ, सावकाश उठ. शमिका सावकाश. अरे यार, आता मुलींना पकडता पण येत नाही. पकड कशी पाहिजे माहितीये का, मुलगी हातातून सुटली नाही पाहिजे ना. ठीक आहे, तू मला नंतर शिकव, पण आधी चल सावकाश. शमिका प्लीज चल, आपण इथून जाऊ. आता खूप झालं. आदित्यने शमिका अजून आलेली नाहीयेत. एवढा वेळ लागण्याचं काय कारण आहे? हाय डॅड. Dad, you were right. Aditya is so cool. He's so cool, man. What nonsense. काय झालंय सगळा प्रकार? आदित्यला काय वाटेल? So what, Dad? That is his problem. त्याला काय वाटलं तर तो घरी जाईल त्याच्या. आदित्य, आय एम सॉरी. तिच्या या अशा वागण्यामुळे खूप प्लीज तुझ्या डोक्यातला तिच्याबद्दलचा लग्नाचा विचार कृपा करून असं काहीतरी नाही काढणार अंकल. मला शमिका खूप आवडली आहे. मी लग्नाला तयार आहे. आदित्य, आय एम व्हेरी हॅपी बेटा. तुम्ही दोघे सुखाने एकत्र राहाल याची मला पूर्ण खात्री आहे. आदित्य, आमची शमिका हट्टी आहे, तितकीच मायाळू आहे. ती जीव लावेल तुला, आणि तिच्या ह्या अशा वागण्याची मी तुला मनापासून माफी मागतो. माफी काय अंकल, एवढ्या चांगल्या मुलीचा हात तुम्ही माझ्या हातात देताय, त्यातच आलं सगळं. चला तर लग्नाची तयारी करूया. चल प्रिया, कम ऑन. आशू, कम. शमिका, डोळ्यातलं पाणी पुसशील? यानंतर कधीही मी तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. प्रॉमिस. बाकी तुला वाटत असेल ना की एवढं सगळं होऊनही मी तुला होकार कसा दिला, कारण तू नाटक करत होतीस हे मला माहिती होतं. काही म्हणा, सॉलिड ऍक्ट्रेस असतो, मानलं पाहिजे तुला. फक्त काय, नाटकाची स्क्रिप्ट जरी तुझी असली तरी नाटकाचा डिरेक्टर मी होतो. तुझ्या प्रत्येक ऍक्शन रिॲक्शनवर माझं लक्ष होतं आणि माझा थोडाफार कंट्रोल आहे. नाही कळालं? तू स्मोक करतेस हो ना, पण जेव्हा तुला वेटरनी सिगरेट दिली तेव्हा तू ब्रँडचं कारण दिलंस. पण त्यानंतर मी तुला ब्रँडेड सिगरेट दिली तेव्हाही तू स्मोक नाही केलंस. जे चेन स्मोकर असतात ना त्यांना कश महत्वाचा असतो, ब्रँड नाही. नंतर तू म्हणालीस की तुझा घसा कोरडा पडला की तुला वोडका लागते, पण डिअर तुला वोडक्याची टेस्टही माहिती नाहीये. तुला माहितीये मी त्या वेटरच्या कानात काय सांगितलं की मॅमला साधी एक ब्रीझर द्या फक्त, बस. आणि ती ब्रीझर पिऊन तू दारू चढल्याची जे काही ऍक्टिंग केली होती. एव्हरीबडी प्लीज क्लॅप फॉर हिम. ऍक्च्युअली आय शुड क्लॅप फॉर युअर परफॉर्मन्स, राईट? हे पण आवडली हा मला तुझी स्टाईल. यू आर स्मार्ट बट नॉट स्मार्टर दॅन मी. आणि तू म्हणालीस ना की पार्टी नंतर तू कोणाच्या मिठीत असतेस आणि कोण तुला घरी सोडतं हे सुद्धा तुझ्या लक्षात राहत नाही. शमिका, ज्या मुली अशा असतात ना त्या एका मुलाच्या साध्या स्पर्शाने एवढ्या बावरत नाही. तुला सावरत असताना मी साधा स्पर्श केला तेव्हा तू केवढी ऑकवर्ड झाली होतीस, राईट?
हे पण तू नंतर खोट्या खोट्या नशेत जे काही बोललीस ना ते आपण खरं करू. लग्नानंतर सुद्धा तू तेवढीच एन्जॉय करशील माझ्या बरोबर. गार्ड्स, प्लीज प्लीज मला आत्ताच्या आत्ता बंद करा प्लीज. शमिका, रागवू नकोस ना. रागवलीस की तू अजून सुंदर दिसतेस.